नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला बनवायचे आहेत उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा चकली। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार होते। साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। नॉर्मल आपण खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा मी 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साबुदाण्याच्या थोडंसं वरती आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला हा साबुदाणा रात्रभर झाकून ठेवून छान भिजू घालून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे आणि छान फुलून डबल झालेला आहे। बघू शकता एकदम मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी एक पातेले घेतलेले आहे आणि या पातेल्यामध्ये मी हा भिजवलेला साबुदाणा टाकून घेत आहे। साबुदाणा मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। या ठिकाणी मी 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे, छान उकळून घेतलेलं आहे। ते पाणी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साबुदाणा पूर्णपणे भिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं नाहीये। आपला जो साबुदाणा आहे तो गरम पाण्याने पूर्णपणे भिजलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे। आपला जो साबुदाणा आहे तो गरम पाण्यामुळे छान शिजतो। तर एक अर्ध्या घंट्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे छान भिजलेला आहे आणि गरम पाणी टाकल्यामुळे आपला साबुदाणा छान शिजलेला देखील आहे। आपण या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी बटाट्याचा देखील वापर करायचा आहे। पण साबुदाणा घेतलेला आहे तेवढेच आपल्याला या ठिकाणी बटाटे घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी बटाटे मोठ्या साईजचे असल्यामुळे अर्धा किलो मध्ये 2च बटाटे बसलेले आहेत। तर बटाटे मी छान शिजून घेतलेले आहेत। बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत। चाळणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्या बटाट्यामध्ये चिकटपणा येत नाही आणि बटाटे लवकर मॅश होतात। तर मी या ठिकाणी अशा पद्धतीची जी तांदूळ चाळायची किंवा गहू चाळायची चाळणी असते ती घेतलेली आहे। ह्या चाळणीने आपल्याला हे बटाटे गाळून घ्यायचे आहेत। तर चाळणीवरती मी आता हे बटाटे अशा पद्धतीने ठेवून याला प्रेस करून घेत आहे। पावभाजी मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजेच बटाटे पटकन खाली पडते। सर्व बटाटे आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपण जो साबुदाणा भिजू घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी उपवासाचं शेंदी मीठ वापरत आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। साबुदाण्यामध्ये आपल्याला बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आता आपण साबुदाण्यामध्ये हे बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही साबुदाणा आणि बटाटे आपण छान एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपल्याला साबुदाण्याच्या कुरड्या तयार करायच्या आहेत। त्यासाठी मी या ठिकाणी पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुधाची पिशवी घेऊ शकता किंवा मिठाची पिशवी घेऊ शकता। पायपिंग बॅगला मी खालच्या बाजूने थोडंसं छिद्र करून घेतलेलं आहे। पायपिंग बॅग आपल्याला ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। जे मिश्रण आहे ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। बाहेर टेबलवरती मी एक प्लास्टिक सीट अंथरून घेतलेली आहे, त्यावरती आता आपल्याला ह्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। पायपिंग बॅगमुळे आपल्या चकल्या छान तयार होतात, अजिबात तुटत नाही। तर आता पायपिंग बॅगनेच आपण ह्या चकल्या तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी आता ह्या चकल्या तयार करून घेत आहे। बघू शकता तुम्ही अजिबात आपली चकली तुटत नाहीये, छान गोल आकारामध्ये आपली चकली तयार होत आहे आणि चकली बनवण्यासाठी जास्त मेहनत देखील लागत नाहीये। अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। या चकल्या आपल्याला पूर्णपणे 1 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत। एका दिवसामध्ये आपल्या चकल्या छान वाळतात। तर तुम्हाला उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या चकल्या घरामध्ये देखील तयार करू शकता। तर चकल्या जे आहेत ते छान 1 दिवस मी उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घेतलेल्या आहेत। आपल्या चकल्या पूर्णपणे छान वाळून तयार झालेल्या आहेत। एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता या चकल्या मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे। त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तेल जर तापलं नसेल तर आपली चकली छान तळणार नाही, त्यासाठी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचे, त्यानंतर चकली तळून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकताच आपली जी चकली आहे ती छान फुललेली आहे आणि डबल झालेली आहे। एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली तयार झालेली आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला एक चकली तोडून देखील दाखवणार आहे। तर बघू शकता तुम्ही
एकदम खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरून किंवा इंस्टाग्रामवरून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.